नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया मलाईचे लड्डू। खूपच टेस्टी, अजून खूपच स्वादिष्ट लागणारे हे मलाईचे लड्डू आणि एकदम कमी वेळामध्ये आणि कमी सामग्रीमध्ये बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। तर हे बघा, मी 2 वाट्या दूध पावडर घेणार आहे। तर आपल्याला जो पण आपल्या घरी उपलब्ध आहे तो दूध पावडर घ्यायचा आहे। तर हे बघा, मी दोन वाट्या दूध पावडर घेतला आहे आणि याच्यामध्ये आता मी 2 वाट्या दूध घेणार आहे। तर मी एक वाटी करून मी मिक्स करते। तर 1 वाटी पहिले टाकलेली आहे। आता मी 1 वाटी टाकून याच्यामध्ये किसपरनी मिळवत आहे, कारण आपल्याला एक पण लम्स नाही पडायला नको आणि पूर्ण मिश्रण चांगल्याने मिळवायचं आहे। तर हे बघा, मी 1 वाटी टाकलेली आहे। आता पुन्हा 1 वाटी दूध टाकत आहे याच्यामध्ये आणि 1 वाटी पुन्हा दूध टाकून याच्यामध्ये छान मस्त याला मिळवूया, कारण पूर्ण मिश्रण छान मस्त चिकना झाला पाहिजे, एक पण लम्स नको राहायला। त्यामुळे मी थोडा थोडा करून दूध ॲड केलेलं आहे आणि हे बघा, या प्रकारे आपल्याला छानपैकी मिळवायचं आहे ह्याच्यामध्ये आणि खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट बनवून तयार होणारे हे मलाईचे लड्डू तर आपण बनवूया। तर हे बघा, मी मिळवला। आता मी एका पॅनमध्ये 1 चम्मच तूप टाकलेला आहे आणि जो मिश्रण आपण तयार केलेला आहे तो मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकून छान याला मस्त शिजवायचं आहे। तर जोपर्यंत उकळी नाही येत तोपर्यंत आपल्याला लगातारच चम्मच चालवायचा आहे। उकळी आल्यानंतर पण आपल्याला जोपर्यंत मिश्रण पूर्णपणे घट्ट ना होत, ठीक ना होत, तोपर्यंत आपल्याला लगातार चम्मच चालवायचं आहे। तर या प्रकारे मिश्रण जसं ठीक झालं की त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायचं आहे आणि विलायची पावडर टाकून छान मिश्रणला मिळवायचं आहे। आणि हे बघा, पॅनमधून मिश्रण सोडायला लागलेलं आहे। तर मिश्रण सोडला म्हणजे समजायचं की हा मिश्रण तयार आहे। तर आपण थोडा वेळ अजून याला शिजवूया। त्यानंतर गॅस बंद करून हा मिश्रण थोडासा थंड व्हायला टाकून देऊया। तर दुसऱ्या वाट्यामध्ये मी मिश्रण पूर्ण थंड व्हायला टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि जसं मिश्रण थंड झालं तर याच्यामध्ये आपण शुगर पावडर मिळवूया। तो शुगर पावडर छानपैकी मस्त मिळवायचं आहे आपल्याला। तर या प्रकारे छानपैकी चम्मचच्या सहाय्याने मिश्रण पूर्ण चांगल्याने मिळवून घेऊया। आणि म्हणजे साखर आणि मिश्रण हे आहे पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे, या प्रकारे छान मिळवून घ्यायचा। आणि हे बघा, खूप छान मिळून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण याचे गोळे बनवूया। तर मिश्रणला अजून पुन्हा एकदा आपण मिळवून घेऊया, त्यानंतर छोटे छोटेसे लड्डू बनवूया। तर या प्रकारे बघा, मिश्रण खूप छान मिळून झालेलं आहे। जर तुम्हाला मिश्रण ढिल्ला वाटला तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा नारळाचा बुरादा किंवा दूध पावडर आहे तो सुद्धा मिळवू शकता, त्याने मिश्रण बरोबर व्यवस्थित होऊन जाईल। तर या प्रकारे आपल्याला छोटे छोटे लाडू बनवायचे आहे। तर आपण मलाईचे लाडू बनवत आहे म्हणून मी लाडवाचा आकार देत आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही पेढ्याचा पण आकार देऊ शकता। या प्रकारे गोल गोल छान सुंदर लाडू बनवून तयार होत आहे। तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करा, खूपच छान आणि खूपच सोपी रेसिपी आहे, अगदी इझी रेसिपी आहे आणि वेळ पण जास्त लागत नाही आणि सामग्री पण याला बिलकुल पण लागत नाही। बघा, किती सुंदर लड्डू बनवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण याला गार्निश करण्याकरता थोडासा केसरचे एक बिंदू पण देऊ शकतो, त्यामुळे खूप सुंदर अजून दिसतील हे लड्डू। आणि याच्यावर तुम्ही बदाम, काजू वगैरे याचा पण गार्निश करू शकता। तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी लागली, अगर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। तर हे बघा, आपले मलाईचे लड्डू तयार आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। तर चला जाऊया आपण नवीन व्हिडिओ करता। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। आणि बघा, आतून पण खूपच सुंदर